पैशाचा गैरवापर करायचा आणि माणसं विकत घेऊन निवडणूक जिंकायच्या भाजपचा घाट लोकशाहीसाठी घातक, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार। पैशाचा गैरवापर करायचा आणि माणसं विकत घेऊन निवडणूक जिंकण्याचा हा भाजपचा घाट असून तो लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार हे बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील आणि सुमनताई पाटील यांच्यासहित महाआघाडीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुतीच्याकडे पुन्हा सत्ता देणं हे धोकादायक आहे असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले, महिला भगिनींना फक्त पैसे देण्याऐवजी त्यांना सुरक्षितता देणं गरजेचं आहे। महायुतीच्या काळात महिलांच्या अत्याचारात वाढ झाली आहे। राज्यातील हे सरकार महिलांची सुरक्षितता करू शकत नाही असा आरोपही शरद पवार यांनी केलाय। आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेचं राहिलं, पण देवेंद्र फडणवीसांनी हे घटक आहेत, या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची। आणि ती नुसती निवडणुकीत मतं आम्ही मागत नाही, आम्ही कामासाठी मतं मागतो, आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह धरतो। आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा गैरवापर, दुसऱ्या निवडणुकीत काही नाही, पैसे 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 टाकायचे, माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो। काही कार्यक्रम त्यांनी घेतले, पण त्या कार्यक्रमामध्ये स्वच्छता किती आहे याचा विचार करायची वेळ आली। सतत ते सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाडली बहीण हा कार्यक्रम घेतला। लाडली बहिणीच्यासाठी काही दोन पैसे त्यांनी दिले, माझी काही तक्रार आहे, तुम्ही अवश्य द्या, पण लाडली बहिणीला 1500 रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे।